महाराष्ट्रात घराचा नवीन कायदा लागू होता. या ठिकाणी घर असेल तर पाळले जाणार. जेसीपीने घरे पाळायला आता सुरुवात झाली आहे. आता जे लोक स्वतःच्या घरात राहत आहेत त्यांच्या सर्व घरांसाठी 2 नियम आता लावण्यात आलेले आहे. आता जी घरे 2 नियमात बसणार नाहीत ती घरे पाळायला आता सुरुवात झालेली आहे. खरं तर हे 2 नियम नाहीत, पण त्याची अंमलबजावणी आता अतिशय पद्धतीने आणि संथ गतीने सुरू आहे. अधिकाऱ्यांना ताबडतोब सूचना दिलेल्या आहे. जर एका ठिकाणी घर असेल तर काढून टाका. त्यामुळे आता सगळीकडे घरं पाडायला सुरुवात झालेली आहे. आता जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात राहत असाल, जर तुम्ही 2 नियम पाळले नाही, माहीत नसतील, तर हा तुमच्या घरांना धोका बनू शकतो. मग खरंच हे 2 नियम काय आहेत? तुमचं घर 2 नियमात बसतं का? हे सगळं कसं चेक करायचं? तुमचं घर सुरक्षित आहे का? सुरक्षित आहे का? आणि जर या 2 नियमात घर बसत नसेल तर तुमचं घर कसं वाचवायचं? सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. राज्यात घराचा कायदा लागू. कल्पना करा, तुम्ही जर तुमच्या घरात आरामात बसले असाल, टीव्ही पाहत असाल, अचानक जेसीपी आली आणि तुमचं घर पाडायला लागली, तर तुम्हाला कसं वाटेल? होय, एखादी पिक्चर मधला सीन नाही, तर खरोखर घडतंय. कारण 2 नियम पूर्वीपासून होते, पण त्याची अंमलबजावणी कठोरपणे सुरू झालेली आहे. पहिले घरांना पण हात लावत नसायचे, पण पुढे पुढे जर अतिक्रमण मध्ये घर असेल तर कायदेशीर नोटीस दिली जायची, मग ताबडतोब व्हायची. आणि आता नियम लागू केल्यामुळे रात्रीतून तुमच्या घराबाहेर नोटीस लावली जाईल आणि सकाळी जेसीपी तुमच्या घरात उभा असेल आणि काही काळातच जेसीपी पहिला फटका तुमच्या भिंतीला बसलेला असेल. आता जी लोक या 2 नियमाचे पालन करणार नाही त्यांची घरे पाळली जाणार. पण कोणते आहेत हे 2 नियम? हे तुम्हाला पाळायचे आहे. या 2 नियमात घर बसतं का हे कसं ओळखायचं आणि कोणत्या ठिकाणी जर घर असेल पाळले जाणार? चला जाणून घेऊया. तर पहा, लक्षात घ्या, अधिकृत बांधकाम थेट पाळण्याचे नवीन नियम आहे की घरासाठी 2 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे आणि हे नियम जुने सुद्धा आहेत. अधिकृत बांधकामावर थेट पाळण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्यांनी शहरात, ग्रामीण भागात, शहराबाहेर किंवा स्वतःच्या शेतजमिनीत कायदेशीर परवानगी न घेता मोठी घरे बांधली आहेत त्यांची घरे बेकायदेशीर ठरवून जमीनदोस्त केली जाऊ शकतात. त्यामुळे कष्टाचे घर वाचवण्यासाठी हे नियम वेगवेगळी समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ 99% घरे जे आज वेगवेगळ्या गावामध्ये आहे, मिशनरी वस्त्यामध्ये आहेत किंवा ज्या नागरिकांनी जमिनीत स्वतःचे घर बांधले आहे त्यांना हा नवीन नियम आता लागू झाला आहे. या नियमात स्पष्टपणे नमूद केले आहे की 99% घराच्या बाबतीत एक अत्यंत मोठी कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे आणि म्हणूनच प्रशासनाला कठोर पावले उचलावे लागले आहे. ज्या लोकांनी थेट शेतजमीन आपली घरे थाटली आहेत त्यांना आपल्या जमिनीचा अधिकृत वापर बदलून घेतला नाही, म्हणजेच की गुंठेदारी केली नाही, पण महसूल कागदपत्रावर ती जागा अजूनही शेती म्हणूनच नोंद आहे आणि म्हणूनच बिगर शेती परवाना न घेताच थेट शेतात बांधकाम पूर्ण केले असेल अशा सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आता हे नियम अत्यंत अडचणीत आणणार आहे. याच नियमाचा आधार घेऊन आता घरावर प्रशासनाची हातोडी पडणार आहे. सरकारने हे नवीन नियमावली अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्यांची घरे 2 अटींमध्ये तंतोतय बसणार नाहीत त्यांची घरे आता पूर्णपणे पाळली जाणार. ही एक गोष्ट कान देऊन नीट लक्षात घ्या. घरांची लांबी आणि रुंदीचे सरकारने एक विशिष्ट गणित निश्चित केले आहे. ज्यांनी गणितात जर तुमचं घर बसत नसेल, तुमची जमीनवर अधिकृतपणे येणे नसेल, तुम्ही फक्त शेत जमिनीत घर बांधून राहत असाल तर तुमच्या घरावर कारवाई होणे अटळ आहे. तुमच्या घराचे मोजमाप जर या नियमात बाहेर गेले तर जेसीपीने तुमच्या दारात येणारच. मग तो नवीन जाचक नियम नक्की काय आहे? कोणत्या लोकांची घरे तोडली जाणार? लांबी आणि रुंदीची जी मर्यादा आहे ती नेमकी किती आहे? आणि किती जागा असेल तर तुमचं घर वाचू शकेल आणि किती क्षेत्रफळाच्या पुढे गेल्यावर घर पाळले जाईल? प्रत्येक घरासाठी जमीन येणे करणे खरोखरच बंधनकारक आहे का? कोणाचे घर पूर्णपणे सेफ आहे आणि कोणाचे धोक्यात? आपण सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की पहा. हा नियम अगदी नवीन असल्यामुळे बऱ्याच लोकांना याबद्दल अजिबात कल्पना नाही. माणसांनी लाखोचा खर्च करून पोटाला चिमटा काढून स्वतःचे घर उभे केलेले आहेत. केवळ योग्य माहिती अभावी तुमच्या हक्काचे घर आता जेसीपीच्या सहाय्याने पाडले जाऊ शकते. आपल्या डोळ्याचे देखील आयुष्यभराची कमाई मातीत मिसळण्यात पाहावी लागू शकते. म्हणून जर तुम्हाला तुमचे घर आणि कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवायचे असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही न घालवता पूर्णपणे पहा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारने आता घराच्या बांधकामावर नवीन नियम आणले आहेत. पूर्वी लोक गुंठा 2 गुंठात बिगर शेती म्हणजे याने
याने परवानगी न घेता मोठी घरे बांधायची, जी जागा कागदावर शेतीची असायची तर अशा आता सर्व अधिकृत बांधकामावर कारवाई टांगती तलवार करणार आहे. नव्या कायद्यानुसार घराची लांबी रुंदी मोजली जाणार आहे. जर तुमचे घर सरकारी मर्यादेबाहेर असेल किंवा जागा येणे नसेल तर बेकायदेशीर ठरून पाडले जाऊ शकते. त्यामुळे कोणतीही भिंत उभी करण्यापूर्वी जमीन बिगर शेती करणे बंधनकारक आहे. आता ही प्रोसेस ऑनलाईन अत्यंत सोपी आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम खालीलप्रमाणे आहेत. ते 1.5 एकर शेती असल्यास तुम्ही फक्त 150 चौरस मीटर 1600 स्क्वेअर फूट बांधकाम करू शकता. 1.5 एकरपेक्षा जास्त शेती असल्यास ते 4300 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्याची मुभा आहे. ज्यांनी लहान शेतात किंवा गुंठ्यामध्ये येणे न काढता मोठे बंगले बांधलेत त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा नवीन नियम वेळेत समजून घ्या. ही माहिती इंटरनेटवर आधारित असून तुमच्या भागातील स्थानिक नियमाची खात्री स्वतः करून घ्या. तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला समजलं असेल की नवीन कायदा किती महत्त्वाचा आहे. पण मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग सुरू होते, कारण व्हिडिओ पाहून लोक फक्त घाबरून जाण्याचा काही अर्थ नाही. यावर कायदेशीर आणि योग्य मार्ग काय आहे समजून घेण्याचा आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या घराला संभाव्य धोका तुम्ही सहज टाळू शकता. आता मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेत काही पायऱ्या सांगणार आहोत, तर तुम्ही लगेच फॉलो केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हे झालं पाहिजे. फेरफार कागदपत्र काढून घ्या. त्यावर तुमची जागा अजूनही शेती म्हणून नोंद असेल तर बिगर शेती म्हणून नोंद असेल म्हणजेच की याने म्हणून नोंद आहे हे तपासा. जर कागदपत्रेवरची जागा शेती म्हणूनच असेल तर तुम्हाला अजिबात वेळ न घालवता स्थानिक महसूल विभागाकडे ऑनलाईन महाभूमी अभिलेख पोर्टलवर जाऊन याने परवानगी काढण्याचा अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे खूप सोपी झाली आहे. आणि त्यानंतर तुमच्या घरावर दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या घराचे मोजमाप करून घ्या. शासनाने दिलेल्या नियमानुसार तुमच्याकडे जेवढी शेती आहे त्याचप्रमाणे घराचे बांधकाम क्षेत्रफळ असायला हवे. जर तुमचे बांधकाम दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तुम्ही त्वरित तुमच्या भागातील स्थानिक नगर रचनाकार आणि आर्किटेक्टची मदत घेऊ शकता. बांधकाम नियमितपणे करता येईल असे योग्य पर्याय शोधले पाहिजे. अनेकदा सरकारकडून गुंठेवारी आणि अधिकृत बांधकामाची नियमित करण्यासाठी काही योजना आणल्या जातात. त्या योजनेचा लाभ घेऊनही तुम्ही तुमचे घर कायदेशीर करून घेऊ शकता. तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या घराचा अधिकृत टॅक्स आणि घरपट्टी पावती मिळालेली असेल वेळेवर भरून घेणे आणि बांधकामाचा अंतिम नकाशा मंजूर करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सर्व गोष्टी अधिकृतपणे उपलब्ध असतील तरच हे बाब होऊ शकते. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही कामे पूर्ण करून घ्या. कोणत्याही प्रकारची पाडकामाची कारवाई तुमच्यावर घरावर होऊ शकत नाही. मित्रांनो, मला खात्री आहे की माहिती तुम्हाला नक्कीच मोलाची वाटली असेल. आता मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की तुमचे घर नेमके कोणत्या भागात आहे. तुमच्या घराचा येणे परवाना काढलेला आहे का नाही. जर तुम्हाला या प्रक्रियेत काही अडचणी येत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि अशा संपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.